नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा द विनर्स करिअर पॉईंटवरती स्वागत करतो। आज आपण राजकीय घडामोडीचं जे आपल्याला चॅप्टर आहे चालू घडामोडीमध्ये 4थ्या क्रमांकाचं चॅप्टर आहे आपल्या पुस्तकामध्ये, तर हे आपण अभ्यासणार आहोत। आणि याच्यामध्ये आपल्याला 2023 या वर्षातल्या सगळ्या राजकीय घडामोडी ज्या काय आहेत त्या सर्व अभ्यासायच्या आहेत। आणि शक्यतो आपण काय करणार आहोत, जे टू द पॉईंट असतील, जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे तेवढेच पाहणार आहोत। बाकी इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्या काही कन्सेप्ट असतील, ज्या काही तुम्हाला वाचाव्या लागतात, त्या सगळ्या गोष्टी पण आपण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तिथे पाहूया। कारण काय माहिती आहे, आपल्या परीक्षा जवळ आले तर त्या हिशोबाने आपल्याला व्हिडिओमध्ये जेवढं लवकर कव्हर करता येईल तेवढं कव्हर करायचं, जे की आपल्याला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे, तिथं प्रश्न येईल अशा प्रकारच्या गोष्टी आपण बघणार आहोत। बाकी इतर ज्या एक्स्ट्रा शब्द असतात त्याच्यामध्ये दिलेले, ते पॅसेजमधले, ते तुम्ही नंतर रीडिंगमध्ये बसून वाचू शकता, त्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही। पण तुम्हाला इथं शिकवण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला परीक्षेला काय येऊ शकतं, मग त्याच्या दृष्टीनं आपल्याला काय काय मुद्दे जे आहे त्याच्यामध्ये ते पाहणं गरजेचं आहे। एवढ्या मुद्द्यावरती आपल्याला जास्त करून फोकस करायचं आहे। तर लेक्चरला आपण आता सुरुवात करूया। जास्त वेळ न घेता लेक्चरला सुरू करतोय आपण। आणि यामध्ये बघा, राजकीय घडामोडीमध्ये आपला पहिला आजचा मुद्दा आहे बघा, छावण्यामध्ये नागरिक क्षेत्र जे आहे ते शेजारच्या क्षेत्रामध्ये काय करण्यात येणार आहे, नगरपालिकामध्ये विलीन करण्यात येणार आहे। आता छावणी जे असते बघा, छावणीची जी शासकीय व्यवस्था आहे, प्रशासकीय व्यवस्था आहे, ही प्रशासकीय व्यवस्था मुख्यतः लष्कराकडे असते। आणि इतर क्षेत्रामध्ये आपण पाहतो की नगरपालिका हे जे आपलं आहे पंचायत राज व्यवस्था, तर ह्याच्यामध्ये प्रशासकीय व्यवस्था आणि ही छावणी व्यवस्था ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे। कारण तिथलं जे काही अधिकार क्षेत्र आहे ते वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागलेलं आहे। मग छावण्यामध्ये जे काही नागरिक क्षेत्र असेल, आता छावणी क्षेत्र हे लष्कराकडे असतं बरोबर, जे लष्कराच्या अंडरमध्ये तिथलं प्रशासकीय व्यवस्था चालवली जाते, अशा प्रकारे जे क्षेत्र असतं त्या क्षेत्रामधून जे नागरिक क्षेत्र आहे, जिथं लोक राहतात, नागरिक आहेत, तर त्यांचं क्षेत्र आता नगरपालिकांकडे हस्तांतरित करायचे आणि त्याच्यासाठीचं मुद्दा चर्चेला होता। मग त्याच्यामध्ये बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 58 छावण्यामधलं बघा, भारतामधले 58 छावण्या ज्या आहेत तिथलचं जे काही क्षेत्र आहे ते काय करण्यात येणार आहे, हटवण्यात येणार आहे आणि नागरिक क्षेत्रामध्ये त्याला सामील केलं जाणार आहे। मग यामध्ये बघा, आपल्या महाराष्ट्रामधल्या काही छावण्या आहेत बघा, तिथलं क्षेत्र आपण हलवतोय, म्हणजे नागरिक क्षेत्राकडे स्थलांतरित करतोय। मग याच्यामध्ये कोणकोणते क्षेत्र आहेत बघा, आता इथं अहमदनगर जे आहे, अहमदनगरला एक छावणी आहे। नंतर आता औरंगाबाद, आता हे संभाजीनगर झालेलं, हे नावामध्ये बदल लक्षात घेऊन टाका, छत्रपती संभाजीनगर झाले आता हे। यानंतर बघा, पुढचं महत्त्वाचं म्हणजे देहू रोड, नंतर देवळाली, कामठी, खडकी आणि पुणे या ज्या छावण्या आहेत महाराष्ट्रामध्ये, याच्यामध्ये जे काही नागरिक क्षेत्र असेल ते आता स्थलांतरित करायचे कुणीकडे, नगरपालिकांकडे। लक्षात घ्यायचा मुद्दा, मुळात किती छावण्या, सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 58 छावण्यामधलं क्षेत्र हस्तांतरित केलं जाणार आहे। नंतर आपण पुढे आलो तर त्याची पार्श्वभूमी दिलेली आहे बघा, ती तुम्ही नंतर वाचून घ्या। कारण भारतामध्ये जे कंटोन्मेंट शहरं होते त्यांचा उगम जो झाला तो वसाहतवादीच्या काळामध्ये, म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये झाला। मग तिथलं अधिकार क्षेत्र लष्कराकडे दिलं गेलं आणि इतर एरियातलं क्षेत्र जे आहे ते नागरी प्रशासनाकडे आहे। मग तेच आता कंटिन्यू आहे, पण मग त्याच्यामध्ये जे काय आता नागरिक क्षेत्र राहिले ते आपण आता पुन्हा काय करतोय, नगरपालिकांकडे देतोय। तर अशा प्रकारचं ते आहे। मग याच्यावरचं प्रशासकीय नियंत्रण वगैरे बघा, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कॅन्टोन्मेंट जे आहे तर त्याच्यावरती प्रशासकीय नियंत्रण ठेवलं जातं। आणि देशामध्ये अशा प्रकारच्या ज्या छावण्या आहेत त्या एकूण किती आहेत, 60पेक्षा अधिक आहेत। आणि त्यांना कॅन्टोन्मेंट ॲक्ट 1924च्या अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेलं आहे। आता ही झाली कन्सेप्ट, म्हणजे त्याच्याबद्दलची एक हिस्टॉरिकल डाटा किंवा कशा पद्धतीचं हे व्यवस्था आहे। पण मुळात प्रश्न कुठे विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामधल्या कोणत्या छावण्यामध्ये जे प्रशासकीय क्षेत्र, नागरिक क्षेत्र जे आहे ते हस्तांतरित केलं जाणार आहे, तर अशा प्रकारचा येऊ शकतो किंवा पहिल्या टप्प्यामध्ये किती छावण्यांमधून ते हस्तांतरित केलं जाईल, किंवा एकूण छावण्यांची संख्या किती आहे, तर 60 आहे। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न आपल्याला येऊ शकतो। चला पुढचं, आता आपलं जे हे झालेलं आहे, अधिवेशन झालेलं आहे बघा, त्या अधिवेशनामध्ये बहुराज्य सहकारी संस्था दुरुस्ती विधेयक जे आहे ते मंजूर झालं। मग बहुराज्य सहकारी संस्था दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये काय काय पॉईंट्स आहेत, पहिलं म्हणजे याच्या तारखा माहीत असल्या पाहिजे बघा, कुठं कोणत्या तारखेला मंजूर झालं, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती
आणि त्याच्यानंतर मग त्याचा कायद्यात रूपांतर होतं राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर. मग लोकसभेमध्ये मंजुरीची तारीख आहे बघा 25 जुलै 2023 आणि राज्यसभेमध्ये मंजुरीची तारीख आहे 1 ऑगस्ट 2023. हा झाला त्याचा लोकसभेचा आणि राज्यसभेचा प्रवास. मग पुढे जर आपण गेलो ह्याच बहुराज्य सहकारी संस्था दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये, तर याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी आहेत बघा. तर ह्या तरतुदी कोणाच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, तर कंबाईन गट ब आणि गट अ वाल्यांसाठी, म्हणजे जे लोक राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सर्वच्या सर्व तरतुदी इम्पॉर्टंट आहेत. कारण सहकार हा एक मोठा चॅप्टर आहे आपल्याला अर्थशास्त्रामध्ये आणि त्याच्यातलाच हा महत्त्वाचा अपडेट आहे. मग या अपडेटवरती जर तुम्हाला समजा याच्यातले वाक्य घेऊन मल्टीलाईन क्वेश्चन आयोगानं दिला तर त्या ठिकाणी तुम्ही चुकता कामा नये. सगळे वाक्य जे आहेत ते व्यवस्थितरित्या कव्हर करून घ्यायचे आहे. म्हणजे जे काही पॉईंट्स याच्यामध्ये आहेत ते सगळे पॉईंट्स. आता इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा. निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक सुधारणाची अंमलबजावणी करण्याची तरतूद आहे निवडणूक प्राधिकरणासाठी. नंतर त्याच्याबद्दल त्याचे अधिकार क्षेत्र वगैरे दिलेले आहेत. नंतर सहकारी संस्थांच्या संचालक मंडळामध्ये बघा 1/3 पदे जर रिक्त राहिली, आता ही तरतूद खूप महत्त्वाची. इथे 1/3 पदं दिलेली आहेत. मग किती पदं रिक्त राहिल्यास रिक्त पदांसाठी पुन्हा निवडणूक घेण्याची तरतूद आहे असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि मग तिथं 2/3 1/3 अशा प्रकारचे पर्याय तुम्हाला दिले जातात. मग इथं आपल्याला 1/3 आहे हे माहीत राहिलं पाहिजे की बाबा जर सहकारी संस्थाचे संचालक मंडळाची निवडणूक असेल आणि तिथं जर 1/3 पेक्षा जास्त पदं रिक्त असतील तर तिथं निवडणूक जी आहे ती पुन्हा एकदा घ्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे संचालक मंडळाच्या बैठकामध्ये शिस्त आणि सहकारी संस्थांचं कामकाज जे ते सुरळीतपणे चालावं याच्यासाठी याच्यामध्ये तरतूद आहे. त्याच्यानंतर बघा संचालक मंडळाची जी बैठक आहे ती किती महिन्याच्या आत बोलवणं बंधनकारक आहे, तर 3 महिन्याच्या आत. किती महिन्याच्या आत? 3 महिन्याच्या आत. बघा महत्त्वाच्या 2 तरतुदी जिथं आपलं फोकस जे आहे, जिथं आपल्याकडनं माइंड जे आहे आपलं ते लक्षात ठेवू शकत नाही किंवा ते आपल्या कन्फ्युजन निर्माण होणारे आपलं अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत अशा मुद्द्यांवरती आपण जास्त करून फोकस करायचं. 1/3 म्हटलं की इथं बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. का होतं? आपण आयोगाच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या मागच्या तर सर्व प्रश्नपत्रिकामध्ये आपण पाहत आलोय की 1/3 2/3 हे जे भाग आहेत. आता घटनादुरुस्तीमध्ये काही ठिकाणी 2/3 काही ठिकाणी 1/3 असा जो भाग आपल्याला पाहायला मिळतो किंवा ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये असेल किंवा पंचायत राज व्यवस्थेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्याचा संदर्भ येतो. मग तिथं आपल्याला हे जे शब्द येतात 1/3 2/3 असे जे येतात तिथं काय होतं आपलं परीक्षेमध्ये गोंधळ तुम्हाला आणि मग तिथं आपल्याकडनं मार्क जातो. म्हणून अशा मुद्द्यावरती विशेषतः फोकस करायचं. बाकीचे मुद्दे तुम्हाला लक्षात राहायला सोपे राहतात पण असे जे पॉईंट्स असतात इथं आयोग फोकस करतो आणि इथंच आपला मार्क्स जातो. कारण वाचलेलं सगळ्यांनी असतं पण मार्क घालायचं कुठं हे आयोगाला माहीत असतं. मग आयोग त्या दृष्टीनं लक्ष देतो. मग आयोगानं जे मागच्या वेळेस केलेलं आहे ते आपल्या चुका पुन्हा होऊ द्यायचं नाही म्हणून याच्याकडे लक्ष द्यायचं. दुसरं आहे बघा 3 महिन्याच्या आत संचालक मंडळाची बैठक या विधेयकानुसार बोलावी लागणार. किती महिन्याच्या आत? 3 महिन्याच्या आत. इथं तुम्हाला पर्यायामध्ये 6 महिने 3 महिने परत 1 वर्ष परत 18 महिने अशा प्रकारचा कालावधी देखील दिला जाईल. तर त्या दृष्टीने लक्षात ठेवा. किंवा मग मल्टीलाईन क्वेश्चन दोन्ही लाईन घेऊन इथं 1/3च्या जागी 2/3 करायचं आणि इकडे 3च्या जागी 6 महिने करायचं आणि खालील विधाने पर्यायी उत्तरामध्ये द्यायचं. मग पहिलं विधान बरोबर दुसरं चूक अशा प्रकारचं घोळ करून तुमचा मार्क घालवता येतो. चला पुढे आपण जर आलो तर अजून बघा पुढचा याच्यामध्ये कीवर्ड काय आहे. SC आणि STची महिला जी आहे ती एक महिला समितीमध्ये असली पाहिजे. बघा एका महिलेला समितीमध्ये आरक्षण आहे. मग किती महिलेला आरक्षण आहे असंही विचारलं जाईल. SC STच्या किती महिलांना बहुराज्य सहकारी संस्था दुरुस्ती विधेयकातील तरतुदीनुसार आरक्षण दिलंय समित्यामध्ये, तर एका महिलेला. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं आता पॉईंट कोणकोणते आले बघा. 1/3चा एक पॉईंट आला. दुसरा पॉईंट आला 3 महिन्यांचा 3 महिने आणि तिसरा पॉईंट आला SC आणि STची एक महिला. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी जे 3 पॉईंट्स आले या विधेयकामध्ये हे विशेषतः फोकस करायचे आहेत. याच्यावरती तुमचा मार्क्स जाण्याचे चान्सेस. बाकीच्या तरतुदी तुमच्या लक्षात राहतात किंवा तिथं वाचून तुम्हाला त्या समजतात. कॉमन सेन्सनं कळून जातं ते. कारण प्रत्येकाला तेवढी समज असते. MPSC करणारा विद्यार्थी वाचून अभ्यास करून एवढा प्रगल्भ झालेला असतो की त्याला अशा वाक्यातून उत्तरं काढता येतात. पण मग त्याचं होतं काय, तर त्याचं इथंच जे आहे कन्फ्युजन केलं जातं. म्हणून तुम्हाला तिथं फोकस करायचं आहे. पुढचा मुद्दा बघा
आता ही जी लाईन आहे ही सगळ्यांना समजणार आहे. घटनात्मक तरतुदीचं पालन नाही केलं तर कोणी अपात्र ठरतं, हे तुम्हाला कळणार आहे, कोणालाही कळणार आहे, बरोबर. म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली येऊन जातं. माहितीच्या अधिकाराचा समावेश, त्याच्यानंतर बघा समवर्ती लेखापरीक्षणाच्या माध्यमातून तर या 3 जे मुख्य बाबी आहेत याच्यावरती फोकस करा. 1/3 3 महिने आणि SC STची 1 महिला समितीमध्ये आरक्षित, बस. बाकी तारखा तुम्हाला सांगितल्या तिकडच्या खाली. अजून बाकी सगळे पॉईंट जे आहेत ते कॉमन सेन्सनं तुम्हाला येऊन जातात, त्याच्यामुळे तिकडे काही अडचण नाही. फक्त महत्त्वाचे 3 पॉईंट्स होते, ते 3 पॉईंट्स तुम्ही विशेषतः कव्हर करायचे. चला आता पुढच्या मुद्द्याकडे आपण येऊया. राजस्थाननं प्लॅटफॉर्म आधारित गिग वर्कर्स बिल आणलं होतं बघा. आता इथं पहिला प्रश्न तुम्हाला गिग वर्कर्स या संज्ञेवरती येऊ शकतो. पहिला प्रश्न, गिग वर्कर्स संज्ञा काय? आता गिग वर्कर्सचं एक अत्यंत सगळ्यांच्या ओळखीचं उदाहरण म्हणजे डिलिव्हरी बॉय. जे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात अशा प्रकारचे जे कामं आहेत जे की तुम्हाला तिथं आपण काय म्हणतो ते कायमस्वरूपी नाहीत, तात्पुरत्या स्वरूपाचे कामं जे असतात त्याला गिग वर्कर्स असं म्हटलं जातं. जे की स्वतंत्र कंत्राटदार असतील किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगार असतील, कंत्राटी फर्म कामगार असतील. म्हणजे कंत्राट शब्द आला की काय होतो, एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे आहे की नाही, ते परमनंट आहेत का नाही. मग अशा प्रकारचे जे कामगार असतात त्याला गिग वर्कर्स म्हटलं जातं. आणि त्यांच्यासाठी बिल आणलं होतं बघा एक, म्हणजे प्लॅटफॉर्म आधारित गिग वर्कर्स बिल असं राजस्थाननं ते एक कायदा त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला, विधेयक. तर मग अशा प्रकारचं राजस्थान हे भारतातलं पहिलं राज्य ठरलं बघा, की ज्या राज्यानं गिग वर्कर्ससाठी देखील काही तरतूद करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच राजस्थान त्याच्यानंतर गिग वर्कर्ससाठीचं पहिलं राज्य ठरलं. हा एक पॉईंट. आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे गिग वर्करची संज्ञा तुम्हाला माहीत असली पाहिजे. गिग वर्कर बाबतीमध्ये बऱ्याचदा न्यूजपेपरमध्ये त्याची माहिती येत राहते, तुम्ही ते वाचणं किंवा त्याच्याबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे. चला इथपर्यंत मुद्दा तुमचा क्लिअर असला पाहिजे राजस्थानच्या गिग वर्कर्स बिलाच्या बाबतीमध्ये. यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे सिनेमॅटोग्राफ सुधारणा विधेयक 2023. आता सिनेमॅटोग्राफ सुधारणा विधेयक जे आलं हे कशासाठी आणण्यात आलं तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, ज्यावेळेस 2017मध्ये जिओ लॉन्च झालं आणि जिओनं नेट फ्री केलं, तिथून पुढे आपण पाहतोय की जी मल्टीमीडिया क्षेत्रातली क्रांती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. आणि त्याचबरोबर डाटा चोरीचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. खूप लोक कॉपी पेस्ट करून डाटा चोरी करतात किंवा त्याच्यानंतर बऱ्याचशा घडामोडी असतात. मग याच्यामध्येच हे जे सिनेमॅटोग्राफ सुधारणा विधेयक आलं याचं कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जनरली तुम्ही टेलिग्रामवरती जे चित्रपट आहेत तर चित्रपट जे आहेत ते पायरसी केलेले चित्रपट टेलिग्रामवरती टाकले जातात आणि मग त्या चित्रपटामुळं जे टेलिग्रामवरती अपलोड केला जातो नवा चित्रपट, अशा गोष्टीमुळे काय होतं, चित्रपटाचा जो निर्माता आहे त्याला त्याचा नुकसान किंवा त्याचा लॉस सहन करावा लागतो. मग अशा प्रकारच्या गोष्टी घडू नये त्याच्यासाठीच हे सिनेमॅटोग्राफ सुधारणा विधेयक आलेलं आहे. आता याच्यामध्ये नवीन तरतुदी कराव्या लागल्या काही, तर ते आपल्याला पाहायचं आहे. याला संसदेमध्ये मंजुरी मिळाली आहे बघा आणि याला सादर करणारे, आता सरासरी जे विधेयक असतं ते कोण सादर करतं तर मंत्री सादर करत असतात, प्रत्येक संबंधित मंत्रालयाचे मंत्री जे काय असतील ते. मग इथं कोण आहेत, आता याच्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत अनुराग सिंग ठाकूर, त्यांनी ते सादर केलेलं आहे. आणि याच्यानुसार ज्या कायद्यामध्ये बदल होणार आहे, हा कायदा चांगला लक्षात ठेवा, सिनेमॅटोग्राफी कायदा 1952मध्ये त्याच्यानुसार बदल होणार आहे. कितव्या कायद्यामध्ये, 1952च्या कायद्यामध्ये. आणि या कायद्यामध्ये याच्या आधी कधी बदल झाला होता हाही माहीत असला पाहिजे. 1984मध्ये त्याच्यामध्ये पहिल्यांदा बदल झाला होता. म्हणजे 1952चा सिनेमॅटोग्राफ कायदा आहे, त्याच्यामध्ये 1984ला बदल करण्यात आला, म्हणजे सुधारणा करण्यात आली. आणि आता परत 2023मध्ये सुधारणा झाली. म्हणजे तुम्हाला इथं 3 वर्ष महत्त्वाचे ठरतात. एक म्हणजे 1952 बरोबर, 1952, त्यानंतर 1984 आणि त्यानंतर 2023. अशा 3 वर्षामध्ये काय झालेलं आहे, याच्यामध्ये बदल झालेला आहे किंवा सुधारणा झाली. म्हणजे सुरुवातीला कायदा 52ला झाला, 84ला सुधारणा आणि परत 2023ला सुधारणा. हे झाले 3 महत्त्वाचे पॉईंट्स. विधेयक मांडणारे व्यक्ती आणि आता या विधेयकाचा कालक्रम जर बघितला तर राज्यसभेमध्ये हे विधेयक जे आहे ते 27 जुलै 2023ला मंजूर झालं
आणि लगेच 31 जुलै 2023ला त्याला लोकसभेमध्ये मंजुरी मिळाली। मग दोन्हीकडे हे मंजूर झाल्याच्या नंतर आता ते पुढे जे आहे राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी गेलेला आहे। पण याचा उद्देश काय आहे हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तर याला पायरसीला व्यापक प्रमाणात आळा घालणं। आता आपल्याला सगळ्यांना मी सांगितलं की ते काय आहे, कशा पद्धतीची पायरसी होते, तर त्याला आळा घालण्याचा त्याचा उद्देश आहे। सरळ प्रश्न जर सिंगल लाईनमध्ये घेतला तर विचारला जाईल काय उद्देश आहे त्याचा, तर मग पायरसीला व्यापक प्रमाणात आळा घालणं। याच्यामध्ये बघा शिक्षा एक महत्त्वाची आहे। शिक्षा जी मल्टी लाईनमध्ये येऊ शकते। मिनिमम जे आहे ती तुम्हाला 3 महिन्यापर्यंतची शिक्षा लक्षात ठेवायची आहे। 3 महिन्यापर्यंत याच्यामध्ये तुरुंगवास आणि 3 लाख रुपयांचा दंड आहे। पण जर तुम्ही पुन्हा गुन्हा केला, म्हणजे गुन्हेगार जर परत गुन्हा करत असेल या कायद्याखाली, तर मात्र त्याला कमाल शिक्षा लागू होते। आणि मग कमाल शिक्षा आहे बघा 3 वर्षांचा तुरुंगवास। आता 3 महिन्यावरून डायरेक्ट 3 वर्षावर म्हणजे 10 पटीने वाढली आहे की नाही। 3 महिन्यावरून डायरेक्ट 3 वर्षापर्यंत गेलेली आहे। त्याच्यानंतर बघा लेखापरीक्षणानुसार जर चित्रपटाच्या निर्मितीचा जो खर्च आला असेल त्याच्या 5% रकमे इतका दंड या ठिकाणी लावला जाणार आहे पायरसी करणाऱ्याला। कमाल आणि किमान शिक्षा दोन्ही लक्षात ठेवायच्या। 3 महिने आणि 3 लाख रुपयाचा दंड किमान शिक्षा, आणि जास्त शिक्षा म्हटलं की मग टक्केवारीमध्ये येते दंडाची बाब आणि शिक्षात वर्षामध्ये येते 3 वर्षामध्ये। हा मुद्दा लक्षात ठेवा 5%। याच्यानंतर आपण पुढे जर याच्यामध्ये बघितलं, याच्यामध्ये काही तरतुदी आहेत। मग याच्यातले आपल्यासाठी परीक्षेसाठी पाहूया। तर पहिली सुधारणा याच्यामध्ये अशी आहे, जे काही पायरसी होते त्याच्यावर तोडगा काढण्याचा याच्यामध्ये प्रयत्न आहे। आणि इंटरनेटवर या चित्रपटांचं बेकायदेशीरपणे प्रक्षेपण करून पायरसी करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी त्याच्यामध्ये उपाययोजना आहेत। परत दुसरी एक सुधारणा आहे, चित्रपटाच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणन महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतं। तसंच चित्रपटांच्या प्रमाणीकरणाच्या वर्गीकरणामध्ये देखील सुधारणा। तर याच्यानुसार काही वर्गीकरण करण्यात आलेली आहे चित्रपटाचं जे प्रमाणीकरण आहे त्याच्यामध्ये, तर ते देखील खाली आपल्याला पाहायचे आहेत। आणि अशा प्रकारे दुसरी याच्यामधली सुधारणा, पहिली म्हणजे पायरसीवर आळा घालणे, दुसरी म्हणजे चित्रपटाच्या प्रमाणीकरणाचं वर्गीकरण, आणि तिसरी म्हणजे तर तिसरी सुधारणा जी आहे ही पण व्यवस्थितरित्या आपल्याला लक्षात घ्यायची बघा। हे विधेयक सिनेमॅटोग्राफ कायद्याला विद्यमान कार्यकारी आदेश, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि इतर संबंधित कायद्याशी सुसंगत करण्याचा प्रयत्न करते। तर याच्यावरती काही जास्त फोकस करण्याची गरज नाही। याच्यामध्ये शेवटला जो मुद्दा दिलेला आहे हा लक्षात ठेवा। याच्यानुसार ज्या नवीन कॅटेगरी सामील करण्यात आल्या बघा प्रमाणीकरणामध्ये, तर त्याच्यातल्या कॅटेगरी लक्षात ठेवा। अंडर एज 7, अंडर एज 13 आणि अंडर एज 16। कोणकोणत्या कॅटेगरी आहेत? UA 7, UA 13 आणि UA 16 अशा प्रकारच्या 3 नव्या कॅटेगरी या कायद्यानुसार टाकल्या। आता हा कायदा जो आपण बघितला याच्यामध्ये मुख्यतः वर्ष बघितले 52ला कायदा झालाय, 84ला पहिली सुधारणा, 2023ला दुसरी। त्याच्यानंतर हा कायदा हे जे विधेयक आहे सध्या अजून राष्ट्रपतीची मंजुरी प्रतीक्षित, बरोबर, हे जे विधेयक आहे याच्यामध्ये परत पुन्हा मुख्य 3 सुधारणा सांगितल्या। एक मध्ये पायरसीला आळा घालणं, दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये प्रमाणीकरणाचं नवीन वर्गीकरण त्या ठिकाणी आलेलं आहे, आणि तिसरी जी आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निर्णय असेल त्याच्याशी सुसंगत करणं या कायद्याला ते दिलेलं आहे। तर तेवढं एक महत्त्वाचा पॉईंट आहे। अशा प्रकारे याला शॉर्ट करून घेतलेले आपण। आता तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने जे पॉईंट्स आहेत त्याच्यामधले ते सगळे पॉईंट्स लक्षात राहतील अशी अपेक्षा आहे। चला आता वनसंवर्धन दुरुस्ती विधेयक पाहूया आपण। वनसंवर्धन कायदा 1980चा आहे बघा। आत्ता आपण सिनेमॅटोग्राफ कायदा जो पाहिला तो 1952चा आहे, हा 1980चा आहे। याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे विधेयक मांडलं होतं भूपेंद्र यादव यांनी। बघा संबंधित मंत्रालयाचे मंत्रीच असतात विधेयक मांडणारे। 29 मार्च रोजी वनसंवर्धन दुरुस्ती विधेयक 2023 लोकसभेमध्ये सादर केलं। 26 जुलै 2023ला त्याला लोकसभेची आणि 1 ऑगस्टला राज्यसभेची मान्यता मिळालेली आहे। आता याच्यानुसार ज्या सुधारणा प्रस्तावित आहेत त्या कोणकोणत्या आहेत बघा। रेल्वे लाईन किंवा सार्वजनिक रस्त्यालगत जी काही जमीन आहे तर ती जमीन जी आहे ती 0.10 हेक्टरपर्यंतची वन जमीन या कायद्याच्या तरतुदीमध्ये समाविष्ट होणार नाही। कारण काय आहे, ज्यावेळेस रस्ता तयार करतो आपण, रस्त्याचं रुंदीकरण होतं तिथं झाडं तोडली जातात। मग
वनसंवर्धन कायद्यामध्ये ती तरतूद नाही आहे की झाडं तोडायची म्हणून, बरोबर. मग त्याला त्याच्या कायद्याच्या बाहेर काढलं, म्हणजे आता वनसंवर्धन कायदा त्या गोष्टी लागू होणार नाही, तिथं झाडं तोडल्या जाऊ शकतात, अशा प्रकारची एक तरतूद त्या ठिकाणी दिसते. दुसरं म्हणजे सुरक्षेसाठी पायाभूत सुविधा जर निर्माण करण्यासाठी जे 10 हेक्टरपर्यंतची जमीन वापरण्यात येईल त्या जमिनीचा देखील या सवलतीमध्ये समावेश नाही. म्हणजे पायाभूत सुविधा असतात का नाही, जसं की धरण आहे किंवा पाणी पुरवठ्यासाठीच्या योजना आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, अशा प्रकारे किंवा रस्ते आहेत, ह्या सुविधा निर्माण करण्यासाठी 10 हेक्टरपर्यंतची जमीन वापरण्यात येते, तिला देखील या कायद्यानुसार अटकाव केला जाणार नाही. त्याच्यानंतर देशाच्या सीमेपासून म्हणजे आपली जी सीमा आहे आंतरराष्ट्रीय सीमा, तिथं 100 किलोमीटर अंतरापर्यंतची जमीन संवर्धन कायद्याच्या कार्यक्षेत्रामधून वगळण्यात येणार आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमेवरची म्हणजे आपल्या भारत पाकिस्तान सीमेवरची म्हणा किंवा भारत चीन सीमेवरची 100 किलोमीटरची जमीन देखील याच्यामध्ये येणार नाही, कारण तिथं लष्कराला हालचाली करण्यासाठी ती मुभा हवी. चला, वनक्षेत्रामध्ये प्राणी संग्रहालय, जंगल सफारी आणि पर्यावरण पर्यटनाला परवानगी या ठिकाणी दिली जाणार आहे. तर अशा प्रकारच्या प्रमुख तरतुदी त्या कायद्यामध्ये आहेत. आता इथं नवीन पटनायक यांचा विक्रम आहे बघा. नवीन पटनायक हे जे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत, तर हे आता दुसरे सर्वाधिक काळ पदावरती राहणारे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. यांच्या अगोदर एका व्यक्तीचा विक्रम आहे, ते आहेत सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग. तर यांचा जो विक्रम आहे सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री पदावर राहण्याचा, तो 24 वर्ष आणि 166 दिवसांचा आहे. आता यांच्या विक्रमाला मोडणार कोण आहेत? हे नवीन पटनायक. कारण हे जे पवन कुमार चामलिंग आहेत ते सध्या राजकारणामध्ये आते नाहीत, बरोबर. पण नवीन पटनायक हे ओडिसाचे सध्या मुख्यमंत्री आहेत. आणि ज्यावेळेस आपण हे दिवस घेतले होते म्हणजे याच्यावरती लिहिलेले ते आहेत 23 जुलैचे. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये वाढ झाली, बरोबर. मग आता इथं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की सर्वाधिक काळ पदावरती सलग मुख्यमंत्री पदाच्या पदावर राहणारे व्यक्ती कोण? तर नवीन पटनायक दुसऱ्या, आणि पहिले कोण? तर पवन कुमार चामलिंग. तर पवन कुमारचा जो विक्रम आहे तो मोडणार आहेत आता हे नवीन पटनायक. कारण हे जर पुन्हा एकदा निवडून आले तर मग हे पूर्ण भारतामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरचे व्यक्ती ठरतील. आणि त्यांनी विक्रम मोडला. ज्योती बसू यांचा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. 23 वर्षांचा 137 दिवसांचा त्यांचा विक्रम होता. तर तो हे मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यांचा पक्ष लक्षात ठेवा, बिजू जनता दल पक्ष आहे त्याचा. आता हे राज्यसभेचं उपाध्यक्ष पॅनल होतं बघा. याच्यामध्ये जे महिलांना पहिल्यांदाच समान प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. उपाध्यक्ष पॅनलवरती एकूण 8 व्यक्ती घेण्यात आले होते, त्याच्यापैकी 4 महिला होत्या आणि 4 पुरुष होते. मग अशा प्रकारचं प्रतिनिधित्व जे आहे पहिल्यांदाच महिलांना समान प्रतिनिधित्व मिळालं होतं. मग या 4 महिला लक्षात ठेवा बघा. एक म्हणजे PT उषा आहे. त्याच्यानंतर आपल्या फौजिया खान आहेत बघा महाराष्ट्रामधल्या. महाराष्ट्रातल्या फौजिया खान. त्यानंतर बघा नागालँडच्या यस फांगनॉन कोन्याक होत्या आणि सुलता देवी या देखील यामध्ये होत्या. अशा प्रकारच्या 4 महिला त्या उपाध्यक्ष पॅनलमध्ये होत्या. आणि उपाध्यक्ष पॅनलमध्ये जे इतर नामनिर्देशित सदस्य होते जे पुरुष होते तर ते 4 पाहिले तर व्ही विजयसाई रेड्डी 1, घनश्याम तिवारी 2, डॉक्टर एल हनुमंथय्या आणि सुखेंदू शेखर रे. तर याच्यामध्ये पुरुषांची जी नावं आहेत ती तुम्हाला विचारली जाणार नाहीत, तुम्हाला महिलांची नावं विचारली जातील. पुढीलपैकी कोणत्या महिला उपाध्यक्ष पॅनलमध्ये समान प्रतिनिधित्वासाठी जे काही उपाध्यक्ष पॅनल नेमण्यात आलं त्याच्यामध्ये होत्या? तर मग या 4 महिला, एक म्हणजे PT उषा, बाकी फौजिया खान, नागालँडच्या कोन्याक फांगकॉन आहे की नाही, काय नाव आहे त्यांचं, फांगनॉन कोन्याक. त्याच्यानंतर एक सुलता देव, ह्या बिजू जनता दलाच्या आहेत. अशा प्रकारच्या 4 महिलांची नावं लक्षात ठेवा. नंतर पुढचं एक महत्त्वाचं विधेयक आहे बघा. संसदेमध्ये स्पर्धा दुरुस्ती विधेयक हे जे आहे ते मंजूर झालं. तर लोकसभेमध्ये 29 मार्च आणि राज्यसभेमध्ये 3 एप्रिलला याला मंजुरी आहे. मग हे स्पर्धा दुरुस्ती विधेयकामधली महत्त्वाची तरतूद आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न जाणार आहे. हे जे 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे जे व्यवहार मूल्य असेल त्याला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी जी असणार आहे ती आवश्यक असणार आहे. किती हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहार मूल्याला? तर 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचं व्यवहार मूल्याचा जो काही व्यवहार असेल त्याला मात्र CCIची परमिशन यानुसार आवश्यक करण्यात आलेली आहे. बाकी इतर मुद्द्यामध्ये बघा, इथं एक मुद्दा आहे. ही जी मुदत आहे त्याची विधेयकामध्ये CCIला या व्यवहारांबाबत म्हणजे 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांबाबत आदेश देण्याची जी मुदत आहे ती 210 दिवसांवरून 150 दिवसांपर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे.
म्हणजे पहिलं 210 दिवसांचा कालावधी होता आदेश देण्यासाठी, आता तो 150 दिवसांपर्यंत आणला जाणार आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. 2000 कोटी रुपयांचा व्यवहार, हे दोन गोष्टीसाठी हे विधेयक आहे. फक्त कीवर्डवरती फोकस करा, जास्त काही वाचायची गरज नाही. एकदा तुम्ही रीड केलं आणि सेकंड टाईमला आले की फक्त या मुद्द्यांवरती फोकस केलं तरी तुमचं पटपट पटपट होणार आहे ते. चला, आता मागं काही एका वेळी 3 राज्याच्या निवडणुका झाल्या होत्या बघा. तर हे 3 राज्य जे होते ते ईशान्य भारतामधले होते. एक त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय. आता हे मार्च महिन्यातल्या निवडणुका आहेत, बरोबर. आता त्यावेळेस ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर परत कर्नाटकची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर आता जी झालेली आहे तर ती आपण आत्ताची पाहतो ती कोणत्या राज्यांची आहे? 5 राज्याची आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, एका सोयीनं 3 राज्य. आपल्या महाराष्ट्राला खेटून खाली राज्य तेलंगणा, तिथली एक, आणि तिकडं मिझोराम. अशा प्रकारे 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. आत्ताच्या निवडणुका आणि ह्या निवडणुका, तर ह्या सगळ्या निवडणुका 2023 मधल्या आहेत, बरोबर. मग 2023 मध्ये एकूण किती राज्यांच्या निवडणुका झाल्या ते पण आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर 2023 मध्ये कोणत्या राज्यामध्ये कोणता मुख्यमंत्री बनलाय हाही मुद्दा तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे, कारण जोड्या लावाचा प्रश्न तिथे आयोगाला विचारता येणार आहे. पक्षाच्या बाबतीमध्ये विचारलं जाईल. तर सगळ्या मुद्द्यांकडे आपण विशिष्ट रीतीनं फोकस करणं गरजेचं आहे. चला, आता इथं काही पोटनिवडणुका झाल्या होत्या बघा. आता पोटनिवडणुकामध्ये महाराष्ट्रातल्या 2 जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती, एक पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ. त्याच्यानंतर मग पिंपरी चिंचवडचं आणि कसबा पेठचं जे आहे, कसबा पेठमध्ये जे आहे भाजपचं पहिलं सीट होतं ते नंतर काँग्रेसकडे गेलं आणि इकडं पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आहे. बाकी इतर राज्यामध्ये देखील निवडणुका झाल्या, पोटनिवडणुका ज्या होत्या काही मतदारसंघामध्ये, पण त्या आपल्यासाठी आता इम्पॉर्टंट राहिलेल्या नाहीत. आता आपल्याला फक्त ह्या 3 राज्याच्या निवडणुकातला काय काय महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लक्षात ठेवायचे बघा. त्रिपुरामध्ये विधानसभेची सदस्य संख्या लक्षात ठेवा, कारण जेवढ्या राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या सगळ्याची विधानसभा सदस्य संख्या पाठ पाहिजे. कारण काय, यावर्षी निवडणुका झाल्या तर राज्यशास्त्राच्या विभागामधून तुम्हाला स्टॅटिक जीकेवरती विधानसभा सदस्य संख्या विचारली जाईल, तर ती लक्षात राहिली पाहिजे. 60 विधानसभा सदस्यांची संख्या आहे त्रिपुरामध्ये. त्याच्यामध्ये मतदान तारीख वगैरे आता जास्त आवश्यक नाही राहिलेली आहे. पण या ठिकाणी बघा, जो पक्ष विजयी झाला तो आहे भारतीय जनता पक्ष. त्याला 32 जागा इथं मिळालेल्या आहेत, सर्वाधिक जागा म्हणजे बहुमत आहे. आणि त्रिपुराच्या मुख्यमंत्री पदावरती माणिक सहा यांची निवड झालेली आहे. बाकी मग त्यांनी शपथ वगैरे घेतली, ते बाकी त्यांचा प्रवास वगैरे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आता आपल्याला ते जास्त काही त्याच्यावरती हे करायचं नाही. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, दुसऱ्यांदा त्रिपुराचे मुख्यमंत्री बनलेत. नंतर नागालँडच्या विधानसभा निवडणुकीबद्दल माहिती आहे बघा. नागालँडमध्ये एका जागेसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली नव्हती बघा. कारण काय होतं, एक व्यक्ती बिनविरोध निवडून आल्यामुळे तिथं निवडणूक घ्यायची गरज पडली नाही, म्हणजे प्रत्यक्ष मतदान 59 जागांवरती झालेले. हा मुद्दा आहे. आयोगाकडे जे स्लिपिंग क्वेश्चन आपण म्हणू शकतो, म्हणजे आपली गाडी ज्यावेळेस जशी रस्त्याने चालते आणि गाडी स्लिप होऊन पडते, तसं ते आपल्यासाठी क्वेश्चन तसा तयार केला जातो की तिथं आपण स्लिप झालो पाहिजे. म्हणजे 60 जागांची विधानसभा आहे, मग निवडणुकीसाठी मतदान कितीवर झालं तर डायरेक्ट 60वर म्हणणारे भरपूर असतात, ज्यांनी अभ्यास केलेला नसतो किंवा लक्ष दिलेलं नसतं. पण जे विद्यार्थी अभ्यास करतात ते लक्षात ठेवतात की 59 जागावरती झालेलं आहे आणि मग उत्तर पण तेच येत असतं आयोगाचं. म्हणून लक्षात ठेवायचं 59 जागांवरती प्रत्यक्ष मतदान झाले, कारण एक जागेवरती बिनविरोध निवड झालेली आहे. चला, पुढचा महत्त्वाचा पॉईंट असा आहे, इथं सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष आहे. त्याला 25 जागा मिळाल्यात 60 पैकी. म्हणजेच त्याला बहुमतासाठी पुन्हा कोणाचं तरी सहाय्य घ्यावं लागणार आहे. लक्षात आलं का? 25 जागा मिळाल्यात, 31 जागा बहुमतासाठी लागतात नागालँडमध्ये, पण इथं 25 मिळाल्यात. मग यांनी परत कोणाचं तरी सहाय्य घ्यावं लागणार आहे की नाही यांना? तर घ्यावं लागणार आहे. मग पुढं पुन्हा बघा, नागालँडमध्ये 2 प्रमुख महिला निवडून आल्या बघा पहिल्यांदाच, हेकानी जाखलू आणि सल हावतुओनू क्रुसे. आता आपण तिकडे एक नागालँडची महिला पाहिली होती, बरोबर. आणि आता इथं ह्या 2 महिला, अशा नागालँडच्या 3 महिला चर्चेमध्ये आल्यात करंट अफेअरच्या याच्यामध्ये. आपल्याला जर राजकीय याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यापैकी बघा, ही जी सल हावतुओनू क्रुसे आहे ती नागालँडची कॅबिनेट मंत्री सुद्धा बनली. ती पहिलीच कॅबिनेट ठरली मग नागालँडची महिलामध्ये. आणि दोघी ज्या आहेत त्या याच पक्षाच्या आहेत, NDPPच्या. तोही मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि पुढे नागालँडचे मुख्यमंत्री आहेत पहा. नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे नेफिओ रिओ. काय नाव आहे?
नेफ्यू रिओ त्यांनी देखील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यांनी कोणत्या पक्षाच्या सहकार्याने सरकार स्थापन केलं, तर BJP आणि NDPP हे दोन पक्ष आहेत, हे दोघांनी एकत्रित सरकार बनवलं नागालँडमध्ये. आणि NDPला 25 जागा आहेत बरोबर, NDPPला, आणि भाजपला 12, म्हणजे टोटल झाल्या किती 37, म्हणजे यांचं बहुमत इथं झालं, कारण यांना पाहिजे होत्या 60 पैकी 31 जागा बरोबर, 31 पैकी आता यांच्या 37 झाल्यात, म्हणजे यांचं बहुमत आहे. पुढचा मुद्दा असा आहे, हे नेफ्यू रिओ आता तिथं NDPPचे आहेत, ते पक्ष याच्यामध्ये बनलेले आहेत, काय मुख्यमंत्री बनलेत नागालँडचे बरोबर. नंतर मेघालय विधानसभा निवडणूक बघा, त्याच्यामध्ये मेघालयमध्ये सुद्धा प्रत्यक्ष जे मतदान झालेलं आहे ते 59 जागांवरती झालेलं आहे. म्हणजे त्रिपुरा जर वगळला तुम्ही तर मेघालय आणि नागालँड या दोनही राज्यामध्ये प्रत्यक्ष मतदान जे झालं ते 59 जागांसाठी झालं. हा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा, कंबाईन करून सुद्धा आयोग विचारू शकतो. मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीनं सर्वाधिक जागा जिंकल्या, त्यांनी जिंकल्यात 26, म्हणजे इथं पण त्यांना बहुमताची गरज आहे बरोबर, इथं पण त्यांना बहुमताची गरज आहे. 26 जागा जिंकल्यात, मग अजून 5 जागा तर किमान पाहिजे दुसऱ्याच्या, म्हणजे त्यांनी दुसऱ्यासोबत युती करणं गरजेचं आहे. चला, मेघालयमध्ये मतदान वाढवण्यासाठी मिशन 300 माय व्होट माय व्हॅलेंटाईन कॅम्पेन आली होती, तर ह्या कॅम्पेनसुद्धा लक्षात ठेवा. आणि मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसले बघा, कॉनराड संगमा हे मेघालयचे मुख्यमंत्री झालेले आहेत बरोबर. कॉनराड संगमा हे काय बनलेत, मेघालयचे मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा. माणिक साहा सुद्धा त्रिपुराचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत, आणि हे सुद्धा सलग दुसऱ्यांदा. चला, त्यांच्या व्यतिरिक्त प्रेस्टन टायसॉंग आणि स्निया वलभालंग धर हे जे आहेत, यांनी मेघालयचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. इथं बघा मेघालयचे 2 लोक उपमुख्यमंत्री आहेत, जसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. चला, आणि इथं बघा यांच्यामध्ये जे सरकार जे यांनी बनवलेलं आहे, तर NPP, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्ष मिळून त्यांनी सरकार बनवलं. तुम्हाला सांगितलं होतं त्यांना जागा कमी आहेत, मग त्यांना बहुमतासाठी इतर पक्षांचा आधार, मग परत भारतीय जनता पक्षाचा आधार त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. चला, कॉनराड संगमा मेघालयचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. यानंतर बघा कर्नाटकची विधानसभा निवडणूक झाली होती कर्नाटक राज्यामध्ये. मग या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकच्या बाबतीमध्ये विशेषतः काय आहे, एकूण जागा यांच्या पण किती आहेत, यांच्या 224 आहेत. कर्नाटकच्या किती जागा टोटल, 224 जागांसाठी निवडणूक झाली. बहुमतासाठी मग किती आवश्यक असलं पाहिजे, 50% अधिक जागा लागतात आहे की नाही, म्हणजेच इथं बहुमतासाठी 113 जागा आवश्यक आहेत. मग याच्यामध्ये निकाल लागल्यानंतर कोणत्या पक्षाला किती मतं मिळाली, तर काँग्रेसला 135, म्हणजे काँग्रेस बहुमतामध्ये आहे, काँग्रेसला बहुमत मिळालं. बाकी मग इतरांची गरज काँग्रेसला आहे का, नाही, कारण काँग्रेसला 113 पेक्षा कितीतरी जागा जास्त आहेत, म्हणजे काँग्रेस या ठिकाणी बहुमतामध्ये आहे. भाजपला 66, JDSला 59 जागा या ठिकाणी मिळाल्या. आणि पहिली जी सत्ता होती ती कोणत्या पक्षाकडे होती, भारतीय जनता पक्षाकडे, म्हणजे भाजपकडे होती कर्नाटकची, ती आता काँग्रेसकडे गेलेली आहे. मग कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांची निवड झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांची निवड झालेली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, आणि हे सिद्धरामय्या या ठिकाणी आता कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. ते कुरुबा समाजाचे आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सिद्धरामय्यांची ही दुसरी टर्म आहे, याच्या अगोदर ते 2013 मध्ये मुख्यमंत्री होते कर्नाटकचे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील. आता यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. आता त्यांच्याबद्दलची बेसिक माहिती जी आहे ती काही जास्त आपल्याला आवश्यक नाही. कर्नाटकचं हे थोडंफार आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष. तर विधानसभा अध्यक्ष म्हणून UT खादर यांची निवड झालेली, हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवायचा. चला, 2023च्या मे महिन्यामध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये बघा काही लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ होते. तर हे आता आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, तरी पण जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचून घेऊ शकता. नंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जर आलो तर कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी व्होट फ्रॉम होम हा जो पर्याय आहे तो निवडणूक आयोगाने वापरला. कोणता, व्होट फ्रॉम होम, म्हणजे जे लोक अपंग आहेत किंवा वृद्ध आहेत त्यांना घरून मतदान करता येईल अशी सुविधा निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच या ठिकाणी दिली होती विधानसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकच्या. तर तोही मुद्दा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 80 वर्षापेक्षा अधिक वयाचे वृद्ध व्यक्ती आणि अपंग व्यक्तीसाठीचा तो पर्याय होता.
त्याच्यासाठीचा हा एक फॉर्म होता बघा 12D नावाचा फॉर्म, तोही महत्त्वाचा आहे. आता हा एक मुद्दा गाजला होता, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणी करायची. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणी करायची, कारण निवडणूक प्राधिकरण हे तटस्थ असलं पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या आश्रयाला भारताचं निवडणूक प्राधिकरण असू नये अशी राज्यघटनेनुसार तरतूद आहे. मग याच्यावरती थोडा वाद निर्माण झाला होता की निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी कोणती समिती असावी, त्याच्यामध्ये कोण कोण असावं. कारण काय आहे, सध्या जे सरकार आहे तर यामध्ये जो सत्तेतला पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि विरोधी पक्षनेत्याची भूमिका जी असते ती या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये लोकसभेमध्ये पाहायला मिळालं की विरोधी पक्षनेत्यासाठी विशिष्ट जे मतं लागतं तेवढं त्यांच्याकडे नव्हतं आणि त्यामुळे विरोधी पक्ष त्या काळामध्ये नव्हता. तर अशा प्रकारे जर घटना झाल्या तर मग त्याच्यासाठीचं काय असलं पाहिजे, तर त्यानुसार ह्या गोष्टी होत्या. निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांच्या नेमणुकीसाठी जी समिती असते तर त्याच्यामध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असायला पाहिजे आणि तिच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी या लोकांची नियुक्ती केली पाहिजे असं कोण म्हटलं, सर्वोच्च न्यायालय म्हटलं. त्यांनी काय सांगितलं, पंतप्रधान असावा, सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश त्या समितीत असला पाहिजे आणि विरोधी पक्षनेता त्याच्यामध्ये असला पाहिजे. अशा 3 लोकांची समिती असली पाहिजे आणि तिनं सांगितलेल्या व्यक्तीची निवड मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त म्हणून केली पाहिजे. अशा प्रकारची शिफारस करण्याचा अधिकार जो आहे या समितीला आहे आणि त्याच्यानंतर त्याचं काम अंमलबजावणीचं काम राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी सही करून त्यांची निवड केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. मग आता इथं मुद्दा त्यांनी क्लिअर केला बघा, जर विरोधी पक्षनेते नसतील तर संसदेमध्ये जो काही मोठा पक्ष असेल सत्ताधारी पक्षाच्या शिवाय विरोधामध्ये बसलेला तर त्याचा जो नेता आहे त्याला विरोधी पक्षनेता म्हणून या समितीमध्ये घ्यावं असं सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. नंतर बघा इथं जे खंडपीठ होतं त्या खंडपीठाचे प्रमुख होते बघा KL जोसेफ. कोण होते प्रमुख? KM जोसेफ हे त्या खंडपीठाचे प्रमुख होते आणि याच्यासाठी ज्या याचिका आल्या होत्या त्या 2015 आणि 2018 अशा 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल झाल्या होत्या. कारण त्याच काळामध्ये विरोधी पक्ष कोण असलं पाहिजे, विरोधी पक्षनेता, यावरती वाद निर्माण झाला होता आणि त्याच्यावरती आता सर्वोच्च न्यायालयाने त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे, कोणाला घ्यायचं विरोधी पक्ष म्हणून, बरोबर. आता राजस्थान राज्य आहे बघा, राजस्थाननं दुसऱ्या अधिकृत भाषेसाठी समिती स्थापन केली. दुसऱ्या अधिकृत भाषेसाठी समिती स्थापन केली. कोणत्या राज्यानं? राजस्थाननं. त्यांची पहिली अधिकृत भाषा जी आहे तर हिंदी आहे. आता हिंदीच्या नंतर राजस्थानीसाठी त्यांची समिती त्यांनी पुन्हा एकदा स्थापन केलेली आहे. मग विचारलं जाऊ शकतं कोणतं राज्य आहे, तर राजस्थान आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता राजस्थानच्या बाबत आपण मुद्दा बघितला, राजस्थाननं 22 नवीन जिल्हे निर्माण केले 2023 मध्ये, 3 नवे विभाग निर्माण केले, त्याच्यामुळे जिल्ह्यांची संख्या 53 झाली आणि विभागांची संख्या 10 झाली. हाही मुद्दा आपण याच्या अगोदर अभ्यासलेला आहे. आता हे समलिंगी विवाह संबंधित घटनापीठ होतं बघा. समलिंगी विवाह जे आहेत त्याच्याबाबतही आपण अभ्यासलेलं आहे की याच्याबाबत आता हे अवैध मानलेलं आहे. तिथं जोडीदार हा शब्द टाकण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. जे समलिंगिक चळवळीचे लोक जे आहेत त्यांचा काय म्हणणं होतं त्यांचं की स्त्री आणि पुरुष हा शब्द काढून त्या ठिकाणी जोडीदार हा शब्द लग्नाच्या याच्यामध्ये टाका, व्याख्येमध्ये, अशा प्रकारची त्यांची याचिका होती. मात्र ती सर्वोच्च न्यायालयाने आता काय केली, फेटाळलेली आणि सर्वोच्च न्यायालयाने ते अवैध असल्याचं सांगितलं किंवा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं अशा प्रकारची मान्यता देता येणार नाही. आणि याच खंडपीठाचे प्रमुख कोण होते? भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड. कोण होते? धनंजय चंद्रचूड. हे महाराष्ट्रातली व्यक्ती, बरोबर. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय आहे, हेच धनंजय चंद्रचूड जी महाराष्ट्रामध्ये सुनावणी झालेली आहे, एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट, या 2 गटामध्ये शिवसेना पक्षावरून जी खटला सुरू होता, जो सुनावणी सुरू होती, जी सुनावणी सुरू होती तिच्यावरनं जे काही निकाल देण्यात आला तो यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानेच दिलेला आहे. बाकी त्याच्या खंडपीठामधले हे इतर लोक आहेत तेही तुम्ही बघून घ्या. आणि IPCचं कलम 377 त्याच्याशी संबंधित आहे समलैंगिक गुन्ह्याच्या बाबतीमध्ये, ते देखील राज्यसेवा आणि इतर लोकांनी पाहून घ्याल ज्यांना कायदा आहे त्यांनी. चला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये प्रश्न पाहायला मिळणार आहे की राष्ट्रीय पक्षाचा दर्जा किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा, मग त्याचे नियम तुम्हाला विचारले जातील, त्याच्या तरतुदी तुम्हाला विचारल्या जातील आणि त्याचबरोबर सध्याचे राष्ट्रीय पक्ष किती आहेत
आणि कोणाचा दर्जा गेला कोणाचा राहिला. करंट बेसवरती जर विचारलं तर पक्षाची नाव विचारतील, कोणाचा दर्जा काढून टाकण्यात आला. पण त्यांना तुम्हाला करंटला धरून करंटच्या बेसला पकडून जर स्टॅटिक जी केमध्ये घ्यायचं असेल तर मग तुम्हाला त्याच्या तरतुदी देणार ते राज्यशास्त्रामध्ये कंबाईन आणि राज्यसेवेवाल्यांना किंवा इतरही परीक्षामध्ये की काय असतात तरतुदी की राष्ट्रीय आणि राज्य पक्षासाठी. मग या ठिकाणी बघा प्रमुख 3 पक्ष जे आहेत त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. कोणकोणते पक्ष आहेत बघून घ्या. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच्यानंतर दुसरा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हा पश्चिम बंगालचा पक्ष आहे की नाही. हे 3 राष्ट्रीय पक्ष होते. आता त्यांचा दर्जा काढला. काय केला? दर्जा काढला. कारण काय? त्यांनी निवडणूक आयोगाच्या अटी ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या नाहीत. बरं, पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आम आदमी पक्षाला मात्र या ठिकाणी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आलेला आहे. कारण आम आदमी पक्षानं त्या तरतुदी ज्या आहेत त्या नियम जे आहेत त्याचे आयोगाचे ते पूर्ण केलेले आहेत. आम आदमी पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये आहे आणि पंजाबमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे त्यांचे जे काही रिक्वायरमेंट आहेत राष्ट्रीय पक्षासाठी त्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि त्यामुळं आता भारतामध्ये जे पक्ष झाले राष्ट्रीय पक्ष त्यांची संख्या झाली बघा 6. भाजप, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बसप, नॅशनल पीपल्स पक्ष आणि आम आदमी पक्ष हे झाले 6. एकूण पक्षांची संख्या तुम्हाला विचारली जाईल तर एकूण पक्ष जे आहेत ते 6 आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. चला, यानंतर बघा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकून ठेवण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करणं हे बंधनकारक असतं. पण ते निकष पूर्तता न केल्यामुळं यांचा दर्जा गेलेला आहे. आणि याच्यामध्ये आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा दर्जा या ठिकाणी गेलेला आहे. त्याचबरोबर प्रादेशिक पक्षाचा दर्जासुद्धा काही पक्षांचा रद्द करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय लोकदल आहे उत्तर प्रदेशचं, भारत राष्ट्र समिती, पीपल्स डेमोक्रॅटिक अलायन्स, पट्टली मक्कल काटची, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी, मिझोरम पीपल्स कॉन्फरन्स इत्यादी इत्यादी आहेत. बरं, त्याच्यानंतर राज्य पक्ष म्हणून मान्यता देण्यात आलेले पक्ष बघा. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि लोकजनशक्ती पक्ष रामविलास गट यांना नागालँडमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली. तृणमूल काँग्रेस आणि व्हॉइस ऑफ पीपल्स, आता हे जे आहेत ना हे राज्य पक्ष म्हणून मान्यता देण्यात आलेले पक्षाच्याबद्दल तुम्हाला प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत, त्यामुळे मी सोडतोय ते. चला, आप हा राष्ट्रीय पक्ष का? तर आम आदमी पक्षाचं सरकार 2 ठिकाणी आले, दिल्ली आणि पंजाबमध्ये. म्हणजे जे 4% अट आहे, 3% अट आहे, जाग्यांची अट आहे, त्या अटी त्याच्याकडनं पूर्ण होतात म्हणून त्याला ते देण्यात आलं. मग त्याचा स्टॅटिकचा जो भाग आहे त्याची स्थापना कधी झाली? 2012मध्ये. राष्ट्रीयत्वाचा दर्जा त्याला जवळपास 9 ते 10 वर्षाच्या कालावधीच्या मध्ये मिळाला. बरोबर, 12 पासून 2022 11व्या वर्षी. बरोबर. त्याच्यानंतर बघा चिन्ह जे आहे ते झाडू आहे आणि पक्षप्रमुख कोण आहेत? अरविंद केजरीवाल हे त्याचे पक्षप्रमुख. सगळ्यांनाच माहिती आहे, सांगायचं काम नाही ते. बाकी त्याचे निकष बघा, लोकसभेतल्या किमान 2% जागा आणि 3 वेगवेगळ्या राज्यामधून जिंकाव्या. लोकसभेत 4 खासदार असले पाहिजे. त्या 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6% मतं असली पाहिजे. किमान 4 राज्यामध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा आणि याच्यापैकी कोणताही एक निकष जर पूर्ण करत असाल तरी त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. तर हे तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये आहे, व्यवस्थितरित्या अभ्यास करून घ्या. इथं पण दिलेलं आहे. आणि बाकी मग ती परिस्थिती काय निर्माण झाली होती की राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा दर्जा का गेला ते सगळ्या गोष्टी तिथे आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची थोडी माहिती घ्या. 1998ची स्थापना आहे. 10 जानेवारी 2000 साली त्याला राष्ट्रीयत्वाचा दर्जा देण्यात आला आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो गेला तो 10 एप्रिल 2023ला गेलेला आहे. चिन्ह बघा घड्याळ. पक्षप्रमुख आहेत शरद पवार. आता याच्यामध्ये पुन्हा फूट पडलेली. आता परत सर्वोच्च न्यायालयामध्ये आता न्यायालयामध्ये त्यांचा खटला जो आहे तो प्रलंबित आहे. तर ते पुढच्या गोष्टी आहेत, कोणाच्या बाजूने ते काय निकाल देतील त्यानुसार. मग पक्षप्रमुख आता जे आहेत सध्याचे शरद पवार आहेत, ते नंतर बदलतील बहुतेक. म्हणजे एक तर त्या सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या देखील पक्षप्रमुख होऊ शकतात काही कालावधीच्या नंतर. मग ते नंतरच्या गोष्टी आहेत. किंवा मग अजितदादा पवार, कारण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचा खटला आहे. चला, केंद्रीय निवडणूक आयोग आहे बघा. पक्षाचा दर्जा जो असतो तो रद्द करण्याचं काम कोण करतं किंवा देण्याचं काम कोण करतं? तर केंद्रीय निवडणूक आयोग करतो. केंद्रीय निवडणूक आयोगाचं जे अधिकार क्षेत्र आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत आहे का? तर नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात आणि तिथून वरच्या म्हणजे विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा या ज्या निवडणुका आहेत, लोकसभा, राज्यसभा म्हणजे संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येतात. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी राज्यघटनेचं कलम आहे बघा 324. कितवं कलम आहे? 324 नंबरचं कलम हे
केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे. त्याची स्थापना माहीत पाहिजे. 25 जानेवारी 1950ला स्थापना आहे आणि मुख्यालय नवी दिल्लीला असून सध्या राजीव कुमार हे त्याचे आयुक्त आहेत. कोणते? मुख्य आयुक्त आहेत. उपायुक्त जर बघितले आपण तर अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल हे त्याचे उपायुक्त आहेत. अशा प्रकारे सध्या भारताचा निवडणूक आयोग आहे. चला, हे अर्जुनराम मेघवाल कायदा मंत्री बनवण्यात आले बघा, स्वतंत्र कार्यभार, म्हणजे ते कॅबिनेटमध्ये नाहीत, हे पण लक्षात घ्यायचं आहे. आता हे राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन सुधारणा विधेयक 2023 हे एक आलं होतं बघा. आता याच्यामध्ये इन द शॉर्ट सांगून टाकतो तुम्हाला, सगळ्या गोष्टी द्यायचं काम नाही. दिल्लीचं जे काही अधिकार आहेत, प्रशासकीय अधिकार, त्यावरून केंद्र सरकार आणि दिल्ली राज्य सरकार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. कारण प्रशासकीय अधिकार जे आहेत ते घटनेनुसार दिल्लीच्या सरकारकडे असतात, पण त्याच्यावरून त्याच्यामध्ये वाद झाला केंद्र आणि राज्यामध्ये. मग सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारची बाजू घेतली आणि एक निकाल दिला. मग त्यानंतर परत काय केलं, केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून दिल्ली सरकारचे ते अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाच या विधेयकानुसार घटनात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे. मग त्यानुसार बघा, दिल्लीसाठी एक प्राधिकरण नेमण्यात आलं, ज्याच्या अंतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचं काम करण्यात येणार आहे आणि त्याच्यावरती 3 व्यक्तींची नेमणूक करण्यात आली. एक सचिव, गृह सचिव आणि दुसरे म्हणजे दिल्लीचे मुख्य दिल्लीचे मुख्य सचिव, दिल्लीचे मुख्य गृह सचिव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री, असे 3 व्यक्ती. आणि यांचं बहुमत लागतं बघा, बहुमत. तर यांचं जे बहुमत लागतं त्या बहुमतानुसार नायब राज्यपाल जे आहेत ते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करतील असं ठरवलेलं आहे. पण इथं काय होतं, हे जे 2 लोक आहेत या दोघांच्या नियुक्त्या केंद्र सरकार करणार आहे, बरोबर. मुख्य सचिवाच्या आणि मुख्य गृह सचिवाच्या नेमणुका या प्राधिकरणावरती कोण करणार आहे? केंद्र सरकार. त्याच्यामुळे काय होणार आहे, हे निश्चितच काय करणार, केंद्र सरकारची बाजू घेणार आणि मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री जो आहे तो अल्पमतामध्ये येणार, बरोबर. हा अल्पमतात येणार, बरोबर. म्हणजेच काय, तर दिल्लीचे जे काही प्रशासकीय अधिकार आहेत दाखवायला काय दिल्लीकडे आहेत, मुख्यमंत्री त्याचा प्रमुख केलाय, पण अधिकार मात्र केंद्राच्या अंतर्गतच येणार, कारण केंद्र सरकारच्याच बहुमताचे लोक या ठिकाणी आहेत. अशा प्रकारचा हा कायदा करण्यात आला आणि त्याच्याबद्दलच्या त्या तरतुदी आहेत. आता ह्या तुम्ही सगळ्यांनी वाचल्या असतील असं अपेक्षित आहे. सगळे आता हे आपण थोडं स्पीडमध्ये घेतो, त्यामुळे सांगायची आता काही त्याची आवश्यकता नाही. तुम्ही व्यवस्थित त्याला पुन्हा एकदा कव्हर करून घ्या. आता हे DBT प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये कर्नाटक सामील झाले. कर्नाटकनं नव्या 5 योजना आणल्या होत्या आणि त्याच्यानुसार ते गरजेचं आहे त्यांना म्हणून ते सामील झालेत. वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, याच्यानुसारही हे जे आपले विधेयक मांडण्यात आले हे पण त्या ठिकाणी पास करण्यात आलेले आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची थोडी आकडेवारी आहे बघा. याच्यामध्ये बघा, हे अधिवेशन जे चाललेलं आहे ते 23 दिवस चाललं, त्याच्या 17 बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये 23 विधेयकं मंजूर झाली. त्याचबरोबर चिकित्सा समितीकडे 3 विधेयकं पाठवण्यात आली आणि या अधिवेशनामध्ये सर्वाधिक काळ चर्चा केलं गेलेलं विधेयक होतं दिल्ली सुधारणा विधेयक, जे आपण आत्ताच पाहिलेलं आहे, दिल्ली सेवा सुधारणा विधेयक. आणि सर्वात कमी चर्चा झाली GST सुधारणा विधेयकावरती. नंतर याच्यामध्ये जे काही विधेयकं मंजूर झाली ती विधेयकांची नावं या ठिकाणी आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये काही बाबी आहेत त्या देखील तुम्ही व्यवस्थित कव्हर करून घ्याव्या. चला, आता नॅशनल रिसर्च फाउंडेशन आहे बघा, याची स्थापना करण्यासाठीचं विधेयक आलं होतं, नॅशनल रिसर्च फाउंडेशन. तर हे विधेयक संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी या नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या स्थापनेसाठीचं हे विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं होतं. त्याला लोकसभेमध्ये 7 ऑगस्ट 2023ला मंजुरी दिली आणि राज्यसभेने 9 ऑगस्ट 2023ला मंजुरी दिलेली आहे. बरं, या विधेयकाच्या मंजुरीमुळे काय बदल होणार आहेत बघा. एक म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना त्या ठिकाणी केली जाणार आहे. दुसरं म्हणजे या विधेयकामुळं 2008 मध्ये संसदेच्या कायद्यानं स्थापन केलेलं जे विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ आहे त्याला शॉर्टकटमध्ये SCRB म्हणतात बघा, ते रद्द होणार आहे आणि त्याची जागा नॅशनल रिसर्च फाउंडेशन घेणार आहे. तर कोणती संस्था किंवा कोणतं मंडळ या ठिकाणी रद्द होणार आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ रद्द होणार आहे आणि नॅशनल रिसर्च फाउंडेशन त्याची जागा घेणार आहे. तर हे 2 मल्टीलाईन क्वेश्चनसाठीचे महत्त्वाचे 2 वाक्य त्या ठिकाणी आहेत जिथं मॅक्झिमम क्वेश्चन जाण्याचे चान्स आहेत. चला, आता नॅशनल रिसर्च फाउंडेशन कसं असणार आहे बघा. याच्या अध्यक्षपदी असणार आहेत पंतप्रधान. कोण असणार आहेत? भारताचे पंतप्रधान. उपाध्यक्ष असणार आहेत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि शिक्षण मंत्री. आणि याच्या अंतर्गत म्हणजे हे जे
नॅशनल रिसर्च फाउंडेशन आहे, हे जे याचं पालक मंत्रालय जर आपण बघितलं किंवा याचं पालक जर आपण बघितलं तर ते विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग त्याचा पालक आहे किंवा त्याच्या अंतर्गत हे काम करणार आहे. आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागारांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी परिषद जी असणार आहे ती काय करणार आहे, याचं कामकाज नियंत्रित करणार आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशनचं. इथपर्यंतची माहिती लक्षात आली असेल तर आता शेवटचा मुद्दा आहे, याचं कार्य काय आहे. तर या नॅशनल रिसर्च फाउंडेशनचं कार्य असं आहे, देशातील विद्यापीठं, महाविद्यालय, संशोधन संस्था आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळांमध्ये संशोधन आणि विकासाचं बीजीकरण करून त्याला वृद्धिंगत करणे किंवा देशामध्ये संशोधन आणि विकासाचं बीजीकरण करून त्याला वृद्धिंगत करणं हे त्याचं काय असणार आहे, तर कार्य असणार आहे. अशा प्रकारचं NRF विधेयक जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशन, बरोबर. त्याच्याबद्दलचे तेवढे मुद्दे व्यवस्थित कव्हर करून घ्या. आणि यानंतर पुढचा मुद्दा आहे किनारी मत्स्य शेती प्राधिकरण. आता आपण एवढं बघणार आहोत आणि याच्यानंतर आपलं लेक्चर जे आहे ते आपण स्टॉप करणार आहोत, बरोबर. चला, हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालेले संसदेच्या. तर याच्यानुसार किनारी नियंत्रण क्षेत्र जे आहे त्याला CRZ असं म्हणतात बघा. या परिक्षेत्रामध्ये किनारी मत्स्य शेती आणि संबंधित कार्य करण्यास परवानगी देण्यात आली आहे. किनारी मत्स्य शेती आणि संबंधित कार्य त्याला परवानगी दिली. किनारी मत्स्य शेती प्राधिकरण कायद्याच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेली नोंदणी अधिकृत समजली जाणार आहे आणि CRZ अधिसूचनेच्या अंतर्गत देण्यात आलेली मंजुरी वैध समजली जाणार आहे. म्हणजे दोन्ही मंजुऱ्या त्या ठिकाणी मान्य केल्या जाणार आहेत. आणि याच्यासाठी काही लोकांनी एक विनंती केली होती सरकारला की अशा प्रकारच्या सुधारणा करून द्या, म्हणून ते केल्या आहेत. कारण त्या कायद्यानुसार त्यांना अडचणी येत होत्या त्या ठिकाणी मत्स्य शेती करण्यासाठी किंवा मत्स्य घडामोडी ज्या काय आहेत त्यांचं जे काही व्यापार तिकडे आहे तो. विधेयकाचा हेतू जो आहे तो CRZ मंजुऱ्या ज्या लागतात तर त्याची संभाव्य परिस्थिती म्हणजे त्याच्यासाठी जे काही वेळ लागत तो टाळण्याचा त्याचा हेतू आहे. शिक्षा आहे बघा याच्यामध्ये, नोंदणी न करता जर किनारी भागामध्ये मत्स्यपालन केलं तर 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास यानुसार दिला जाणार आहे. आणि जर निव्वळ नागरी गुन्हे असतील तर त्याच्यासाठी दंड आहे. या ठिकाणी बघा, मत्स्यपालन जर केलं तर तुम्हाला 3 वर्षाचा तुरुंगवास. कशामुळं, जर तुम्ही नोंदणी केली नाही, बिगर नोंदणीचं मत्स्यपालन जर करत असाल त्या CRZ क्षेत्रामध्ये तर नागरी किनारी क्षेत्रावरून लक्षात आलं असेल तुमच्या, जसं आपलं सीमा आहे तशा प्रकारचं किनारी क्षेत्र जे आहे तर ते पण तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. निव्वळ नागरी स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी या ठिकाणी दंड असणार आहे. आणि पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलं की काही लोकांनी त्याच्यासाठी मागणी केली होती की तुम्ही अशा प्रकारचा कायदा पास करा, आम्हाला ह्या ज्या अडचणी फेस कराव्या लागतात त्याच्यासाठी सुधारणा म्हणून. चला, तर अशा प्रकारे आपलं जे राजकीय घडामोडीचं आजचं लेक्चर आहे ते या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, या जेवढ्या आपण राजकीय घडामोडी पाहत आलो त्या सगळ्या घडामोडी रिवाईज करून व्यवस्थितरित्या एक लाईनमध्ये असं लक्षात राहिलं पाहिजे की कसाही प्रश्न आला आपला तर आपल्या माइंड मॅपमध्ये तयार झालं पाहिजे. ह्याच्यानंतर हे चॅप्टर आपण अभ्यासलेलं आहे आणि तिथं अशा प्रकारचा मुद्दा आहे तर त्याच्यावरनं आपल्याला उत्तर काय द्यायचं हे समजलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही तयारी करायची, त्याचा सराव चांगला करा. रोज करंट अफेअरचा अभ्यास तुम्ही केला तरच करंट अफेअर कव्हर होतं, हेही शेवटला सांगतो. कारण बरेच विद्यार्थी फोन करतात आणि 1 महिन्यामध्ये करंट अफेअर कसं करायचं ते विचारत असतात. तर त्यांना माझं एकच सांगणं आहे, करंट अफेअर असा विषय आहे दररोज नवा सिलेबस त्या ठिकाणी येतो, नवीन अभ्यासक्रम येतो आणि त्याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये देखील काही बदल होत असतात. त्यामुळे करंट अफेअर जे आहे ते तुम्हाला दररोजच्या दररोज अभ्यासलं तरच ते व्यवस्थितरित्या लक्षात राहतं आणि त्याच्यावरती तुमचं पकड जी आहे ती मजबूत राहते. तर तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास कराल अशी अपेक्षा आहे. आणि याचबरोबर तुमच्या सगळ्यांना येणाऱ्या परीक्षांसाठी हार्दिक शुभेच्छा. चांगल्या प्रकारचा अभ्यास करा, येणाऱ्या परीक्षामध्ये यश मिळवा आणि आपल्या आईवडिलांचं तसंच तुमचं स्वप्न पूर्ण करा हीच अपेक्षा. आणि याचबरोबर या ठिकाणी मी थांबतो आणि भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.